नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दारामध्ये अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आमच्या दीदीने आणि घरातली आवरावर सगळी करून झालेली आहे. हे एक गणपती बाप्पाचं महल आहे आणि इकडची रूम वगैरे स्वच्छ करून घेतलेली. गणपती बाप्पा बसवायचा की नाही रात्रीच कन्फ्यूज झालो होतो, पण सकाळी बसवायचं असं ठरलं आणि शेवटी दादाच्या टेबलवरती फायनल केलं. त्या कारण की गणपती बाप्पा बसवायला आमच्याकडे यावर्षी सामान नाही. आमचं सामान दरवर्षीचं कुठे आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि आता अशा पद्धतीने इकडे मी गणपती बाप्पासाठी मोदक पण बनवलेले आहेत, ते फक्त तळण्याचे राहिलेत. आता मी ते गणपती बाप्पाचे मोदक वगैरे तळून घेते आणि इथे वरण भाताचं कुकर पण लावलेलं आहे. आता वरण भात झालेलं आहे. इकडे वालाची शेंग बनवली सुक्की, इकडे मी मोदक बनवून ठेवलेले आहेत, ते फक्त तळायचे आहेत. इकडे मी ज्वारीची भाकरी बनवली, इथे चपात्या बनवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी घरातली सगळी कामं स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता थोड्या वेळातच गणपती बाप्पा बसवणार आहे. तर इथे तेल ठेवले मोदक तळण्यासाठी, आता मोदक तळून घेते. तर अशा पद्धतीने माझी सगळी कामं आवरून झाली आहेत. मी साडी वगैरे घालून बसलेली आहे आणि आता ते येतीलच मूर्ती आणण्यासाठी गेलेले आहेत. तर येईल आल्यानंतर आता थोड्या वेळातच हे आणलेली आहे मूर्ती. तर इथे मूर्ती पण स्थापन केलेली आहे आणि सगळे व्यवस्थित मांडणी केलेली आहे. अगदी साध्या पद्धतीने केलेलं आहे, जास्त काय सजावट केलेली नाही. दरवर्षी करत असतो पण यावर्षी नाही केली. ती का नाही केली मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर अशा पद्धतीने मोबाईलमध्ये मंत्र वगैरे लावून त्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली होती. मी मोदक पण बनवून ठेवलेली होती आणि आता मोदक वगैरे बनवलेले आहेत, पण मी तळणीचेच मोदक बनवलेले आहेत. मला उकडीचे बनवायचे होते पण मला काही वेळ पुरलाच नाही आणि घरातली कामं आज जरा भरपूर होती. तर अशा पद्धतीने आम्ही आरती वगैरे केली आणि आरती वगैरे बाप्पांची आरती केली. समय